हे काय पुरणपोळीचं पुरण नाही, तर एकादशीनंतर बनवल्या जाणाऱ्या रताळ्याचे घारगे किंवा रताळ्याच्या घारेची तयारी आहे। यापासून आपण बनवलेले आहेत असे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत असे रताळ्याचे घारगे। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। आजची रेसिपी तर तुम्हाला कळलेलीच आहे। आपण बनवतोय रताळ्याचे मऊ लुसलुशीत घारगे। आणि हे बघा, तुम्ही ना व्हिडिओ असं स्किप करत बघता किंवा पूर्ण व्हिडिओ बघत नाही, तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जावा। आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही कमी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगत जावा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रताळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो रताळे शिजवून घेतलेले, त्याची आता आपण साल काढून घेऊया। रताळे शिजताना बघा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर त्याची चव पांचट होते। अर्धा किलो रताळ्यासाठी बघा अर्धी ते पाऊण वाटी पाणी शिजत्या वेळी घालायचं आहे। रताळी जर छोटी असतील तर मोठ्या गॅसवर 1 ते 2 शिट्ट्या करून घ्या। इथे मी बघा मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, कारण माझी ही रताळी बघा अशी मोठी आहे, त्यामुळे मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। आणि इथे बघा मी सगळ्या रताळ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता किसणी घेऊन त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि या किसणीवर आपल्याला रताळी खिसून घ्यायची। बघा किसणीला तेलाचा हात लावल्यामुळे खिस पटपट खाली पडतो आणि आपलं काम ही पटकरनं होतं। आता इथे आपली सगळी रताळी खिसून झालेली आहेत। आता एका मोठ्या ताटामध्ये आपण आपला जो रताळ्याचा किस आहे तो आता इथे आपण घ्यायचा आहे। आणि इथे बघा अर्धा किलो रताळ्यासाठी इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1च वाटी गूळ घेतलेला आहे, कारण रताळी देखील थोडीशी गोड असतात। आणि हे आता आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर बघा घरामध्ये असं एखादं आपलं फुलपात्र असतं किंवा वाटी किंवा तांब्याने देखील तुम्ही तांबे देखील घेऊ शकता। आणि ह्याने आता आपण फुलपात्राने थोडंसं दाब देऊन आपण पुरण कसं वाटतो त्या पद्धतीने बघा हे आपल्याला वाटून घ्यायचं म्हटलं तरी चालेल। आणि यामुळे काय होतं, अशा गुळाच्या वगैरे गाठी जर असल्या ह्या मिश्रणामध्ये तर त्या फुटतात आणि अगदी पुरणासारखं मऊ असं हे मिश्रण तयार होतं। आणि फुलपात्राने असं वाटून घेतल्यामुळे हे बघा अगदी पुरणपोळीचं पुरण कसं असतं तसं वाटते। आणि असं दाब देऊन एकजीव करून घेतल्यामुळं हे छान असं मऊ असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता याच्यामध्ये जायफळ पूड घालायची, जी आपण घेतलेली विलायची पूड आहे ती देखील घालून घ्यायची। आणि आता या पिठामध्ये बघा मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथं मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे अगोदर, ते मी घालते। आणि नंतर बघा इथं मी अर्धी वाटी बेसन देखील घालणार आहे, ज्यामुळं घारगे खुसखुशीत होतात। आणि हे आता आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आणि बघा तेवढं पीठ घालून मळल्यानंतर हे थोडंसं पातळ वाटते, म्हणून मी इथं आणखीन पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते देखील मी गरजेनुसार ह्यामध्ये घालून हे घट्ट असं मळून घेते। आणि हे मिश्रण आता बघा छान असं घट्ट मळून झाले। आणि यासाठी मी एकूण पावणे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन मला इथं लागलेलं आहे। आणि हे बघा आता हे आपल्याला पुरीचं पीठ कसं असतं त्यापेक्षा थोडंसं असं हे मी घट्ट मळून घेतलेलं आहे। आणि आता याला थोडंसं आपण तेलाचा हात लावूया, ज्यामुळे पीठ हे वरून असं कोरडं पडत नाही आणि सगळीकडून त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावरती बघा झाकण ठेवून हे आपल्याला 5 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे पीठ बघा आपलं एकदम मऊसूद असं हे पीठ तयार झालं आहे। ह्याच्या आता चपाती लाटण्यासाठी आपण कसे उंडे बनवतो तसे मी ह्याचे उंडे बनवून घेणार आहे, कारण ह्याची मी मोठी अशी चपाती लाटून वाटीने त्याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळ्या बनवून देखील त्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता, पण असं केल्याने आपला बराचसा वेळ वाचतो, म्हणून मी उंडे बनवून घेतलेत। आणि आता या उंड्याच्या आपण चपात्या लाटून घेऊया। चपाती लाटण्यापूर्वी हा उंडा काय करायचा आहे, आपल्याला पिठामध्ये सगळ्या बाजूनी घोळून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। आपण नेहमी कशी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची। आणि हे बघा आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही मी चपाती लाटून घेतली आहे। हे बघा नेहमीच्या पेक्षा अगदी थोडीशी जाड लाटून घ्यायची, जास्त जाडही लाटू नका आणि यापेक्षा पातळ देखील लाटू नका। आणि आता घरामधली एखादी वाटी घेऊन किंवा डब्याचं एखादं झाकण घेऊन त्याच्या अशा तुम्ही पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे बघा काय होतं, एकाच वेळी आपल्या बऱ्याचशा पुऱ्या तयार होतात।
आणि ह्या पुऱ्या आता आपण काढून घेऊया. पुऱ्या काढून घेतल्यानंतर बघा साईडचा जो भाग राहतो तो आपण पुढच्या उंड्यामध्ये घालून त्याच्या देखील पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि इथं बघा एका वेळी माझ्या बऱ्याचशा म्हणजे साधारणतः 7 पुऱ्या अशा तयार झालेल्या आहेत. आणि इथं मी आणखीन एक चपाती लाटून एका वेळी 15 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळून घेऊया. आणि घारगे तळण्यासाठी इथं मी गॅसवरती तेल गरम करून घेतले आणि बघा तेल देखील चांगलं गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी घारगे तळून घेते. इथे मी एका वेळी 4 घारगे सोडलेले आहेत बघा. आणि तेल चांगलं तापलेलं असल्यामुळं हे घारगे बघा लगेच टम्म असे फुगलेले आहेत. आणि जर एखादा दुसरा फुगला नाही तर त्याच्यावर असा हलकासा झाऱ्याने दाब द्यायचा म्हणजे तो देखील चांगला फुगतो. आणि आता हे आपल्याला दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि हे आपल्याला बघा मध्यम गॅसवर हे आपल्याला घारगे तळून घ्यायचे आहेत. गॅस जास्त मोठाही ठेवायचा नाही किंवा मंदही ठेवायचा नाही. मध्यम गॅसवर हे आपल्याला दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत. आणि हे बघा असे दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत मी असं तळून घेतले. आणि हे बघा किती असे टम्म असे फुगलेले आहेत. आणि असे हे आपले रताळ्याचे टम्म फुगलेले घारगे तयार झालेले आहेत. आणि आता राहिलेले घारगे देखील मी याच पद्धतीने आता तळून घेते. आणि इथे बघा माझे सगळे घारगे तळून झालेले आहेत. आणि असे एकदम मऊ लुसलुशीत असे हे घारगे तयार झालेत बघा. आतून एकदम असे मऊ लुसलुशीत असे हे घारगे तयार झालेले आहेत. थंड झाल्यावर हे एवढे फुगलेले राहत नाहीत पण हे 5-6 दिवस अगदी छान टिकतात. फक्त तुम्ही थंड झाल्यानंतर काय करायचं हे डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि प्रवासात नेण्यासाठी तर एकदम उत्तम असा हा पदार्थ आहे. कशी वाटली आजची रताळ्याच्या घारग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे घारगे कसे झाले. तुम्ही खरं तर प्लीज कमेंट करत जावा. तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे पुढच्या माणसाचा देखील उत्साह कमी होतो. त्यामुळे प्लीज कमेंट करत जावा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. धन्यवाद.